आदरणीय देवाभाऊंचा, आदरणीय बावनकुळे साहेब, रवी चव्हाण साहेब, आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय आजी यांच्या आधी आदरणीय देवाभाऊ, आदरणीय देवाभाऊ, आदरणीय बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आमच्या आजी आदरणीय सुनेत्रा आजी पवार यांनी पूर्ण ताकदीने धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये माझ्या आई आणि आदरणीय रवी सर यांचे घरचे आदरणीय उषाताई यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल आधी आम्ही पक्षाचे ऋणी आहोत आणि महायुतीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पूर्ण ताकदीने ही निवडणूक ठरवून प्रचंड अशा मतांनी 45 अशा मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व सदस्यांचा शुभेच्छा देतो. खूप मोठा संघर्ष खासदारांना काय आवाहन करणार आहात या माध्यमातून? मी नगरपालिकेच्या वेळेस आमच्या विरोधकांना सांगितलेलं होतं की जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता येणार. ती आज मायबाप जनतेच्या मुळे आलेली आहे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचीच निर्णायक सत्ता येणार, आल्याशिवाय राहणार नाही. महायुतीची सत्ता येणार हे आपण सांगितलेलं होतं. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष येणार हे आपण सांगितलेलं होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांचा बाजार उठलेला आहे आणि महायुतीची अभेद्य अशी ताकद या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. ठाकूर साहेब प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, हा मल्हार पाटलाचा शब्द आहे. महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच कुठलेही वाईट एलिमेंट्स नव्हते. महायुती पहिल्या दिवसापासून अभेद्य होती आणि अभेद्य आहे. हे माननीय अर्चनाताई पाटील यांच्या आजच्या विजयानंतर संपूर्ण जिल्ह्यासमोर हे चित्र परत एकदा भक्कमपणे उभं आहे आणि त्या जनतेचे विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ज्यांनी खंबीरपणे आपल्या मताचा जिल्हाध्यक्षांच्या